हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मस्तपैकी मँगो पुडिंगची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते। खूप सुंदर, टेस्टी, झटपट होणारी अशी मँगो पुडिंगची रेसिपी आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि रुईस किचन 22 अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते पण लगेच सबस्क्राईब करा, कारण का असे सुंदर टेस्टी आणि झटपट होणाऱ्या रेसिपी तुमच्यापर्यंत आधी पोहोचण्यासाठी सोबत बेल आयकन दाबा आणि रुईस किचन 22 सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। सगळे मेजरमेंट मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, तिथे तुम्ही चेक करू शकता आणि काही अडलंच तुम्हाला कमेंट्स करून कधीही विचारू शकता। करूया सुरुवात मँगो पुडिंगला। इथे एका भांड्यामध्ये मी मेजरिंग कपचा 1 कप आमरस घेतलेला आहे। आमरस मी हा घरगुती असा आंब्याचा रस काढून घेतलेला आहे, त्याच्यात तो आपण मेजरिंग कपचा 1 कप आमरस घेतलाय। तुम्ही रेग्युलर मार्केटमध्ये रेडी आमरस मिळतो तो घेतला तरी सुद्धा चालेल। त्याच्यामध्ये मी मेजरिंग कपचा 1 कप दूध टाकलेला आहे। आता हे सगळं आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय। आणि आता आपण त्याच्यामध्ये साखर टाकून घेणार आहोत। साखर तुम्हाला जेवढं गोड पाहिजे त्याच्यानुसार टाकायचं। साधारण मी इथे 5 टेबलस्पून म्हणजे साधारण मेजरिंग कपचा अर्धा कप तरी मी साखर इथे टाकून घेतलेली आहे। आणि ते आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून आपण आता ते सगळं गरम करायला ठेवायचं आहे। दूध आणि आमरस हे आपण एकत्र केल्यानंतर आपण गॅस ऑन केलेला आहे। हे बघा, छानपैकी आता सगळं आपण एकत्र करून व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे। ढवळत राहायचे म्हणजे कारण जेणेकरून आपला सगळा गोष्ट आहे ती करपली नाही पाहिजे, त्याला करपट असा वास आला नाही पाहिजे, कुठेही ते भांड्याला लागलं नाही पाहिजे, अशाने ते व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे। आता आपण आमरस हा जरा एकदम पण आपल्याला भरपूर असा गरम करायचा नाहीये, थोडासा असा तो त्याला गरम उकळी यायला लागले, हे बघा असे थोडे थोडे बुडबुडे यायला लागले की आपण आपलं सगळं हे करायचं ते मीडियम फ्लेमवरतीच करायचे। आता इथे बुडबुडे यायला लागल्यानंतर लगेच आपण एक दुसरा हे करून घ्यायचं की इथे आता आपण कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, 1/4 कप कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण 1/4 कप पाणी टाकून घ्यायचं आहे आणि ते सगळं एकदम मस्तपैकी पातळ अशी त्याची एक पेस्ट तयार करून घ्यायची, एकदम पातळ अशी करायची आहे। पूर्णपणे पातळ आपण ते करायचे। पूर्ण कॉर्नफ्लॉवर व्यवस्थित असा एकजीव त्याच्यामध्ये झालेला पाहिजे, अजिबात त्याची कुठेही गुठळी असता कामा नये। आता हे बघा, आमरस आपलं छानपैकी गरम झालेला आहे, म्हणजे ते आपण बुडबुडत होते तसे आहेत। एकदा ते मी सगळं ढवळून घेतलंय परत आणि आता आपण कॉर्नफ्लॉवर त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। आता कॉर्नफ्लॉवर मिक्स करताना सुद्धा एक लक्षात ठेवायचं आहे की कॉर्नफ्लॉवर डायरेक्ट टाकायचा नाही आपण कधी पण, कारण मग त्याच्या गुठळ्या तयार होतात, गाठीसारखं तयार होतं। त्याच्यामुळे कॉर्नफ्लॉवर टाकताना एकीकडे ढवळायला सुरुवात करायची आणि मग कॉर्नफ्लॉवर हळूहळू टाकायला सुरुवात करायची, म्हणजे तो पूर्णपणे व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स होतो। असं पटकन डायरेक्ट टाकलात आणि आपला आमरस हा गरम असतो, त्याच्यामुळे त्याचा एकदम असं गोळा वगैरे तयार होऊ शकतो एकाच ठिकाणी वगैरे, आणि पाहिजे तसं बाकीचा आमरस त्याच्यामध्ये मिक्स होऊ शकत नाही, म्हणून टाकतानाच असं आपण ढवळत राहायचं आहे। आता आणि हे ढवळल्यानंतर थोडा वेळ कंटिन्यू ढवळत राहायचं आहे, म्हणजे जेणेकरून की सगळा आपला कॉर्नफ्लॉवर आहे तो त्या आपल्या आमरसमध्ये व्यवस्थित मिक्स होईल। आणि आता तुम्ही बघू शकता की जसं आपण आता हलवत जातोय, जसं ढवळत जातोय तसं आपलं सगळं मिश्रण आहे ते थोडं घट्ट घट्ट होत चाललेलं आहे। अशाच पद्धतीने थोडा वेळ ते आपण ढवळून घ्यायचं आहे। आता त्याला थोडंसं आपण ते अशा पद्धतीने बुडबुडे यायला लागले की आपण गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर आपण थोडा वेळ परत असंच ते ढवळत राहायचं आहे। हे बघा, आता मी ते गॅस बंद करून परत ते 2 मिनिटासाठी असंच ढवळत ठेवलेलं आहे की जेणेकरून गॅस बंद केल्यानंतर त्याच्यावरती असं ना एक लेअर नाही तर तयार होतं की वरनं असं एकदम ते सुकल्यासारखं होतं आणि आतमध्ये असं म्हणजे मलाईसारखं ते लेअर तयार होतं, तसा व्हायला नाही पाहिजे, म्हणून मी असं ते ढवळलेलं आहे। आता इथे मी 2 काचेची आणि 1 प्लास्टिकमध्ये असे बाउल्स घेतलेले आहेत, त्याला थोडंसं ऑइल लावून घेतलेलं आहे, थोडंसं असं ग्रीसिंग करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण पुडिंग आपलं सेट करायला घ्यायचं आहे। इथे मी प्लास्टिकमध्ये आणि काचेमध्ये असं दोन्ही प्रकारे दाखवते की दोन्हीमध्ये व्यवस्थित असं आपलं पुडिंग सेट होतं, त्याच्यासाठी काचेचाच बाउल पाहिजे असा काही विषय नाहीये, म्हणून मी दोन्हीमध्ये तुम्हाला सेट करून दाखवते। इथे आता आपण जो आमरस तयार केलेला होता, म्हणजे जे पुडिंगचं सगळा बॅटर तयार केलेला होता तो आता आपण ह्याच्यामध्ये भरून घ्यायचा आहे आणि एकदम मस्तपैकी व्यवस्थित असा 4 तासासाठी किंवा 4 ते 5 तासासाठी आपण छानपैकी आपण फ्रीजला सेट करायला हे ठेवून द्यायचं आहे। अगदी 4 तासामध्ये आरामात होतं, पण मी 4 ते 5 तास तुम्हाला सांगून ठेवते। आता छानपैकी आपल्याला हे गार करून घ्यायचं आहे आणि थंडगार मस्तपैकी आपल्याला आपलं मँगो पुडिंग हे खायचं आहे।
आता आपण पूर्णपणे बाउलमध्ये व्यवस्थित अगदी काठोकाठ भरून घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुम्ही एकत्र पाहिजे असेल तर एकत्र एका भांड्यामध्ये सुद्धा सेट करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही। पण मी असं वेगवेगळे केले की ते खायला द्यायला आपल्याला बरं पडतं। आता तुम्हाला मी दाखवते की छानपैकी आपलं पुडिंग सेट झालंय। ते मी अशा पद्धतीने बाउलवरती प्लेट ठेवून ते असं उलटं करून घेतलं आहे आणि आता अलगद आपण ते बाउल असं वेगळं करून घेणार आहोत। हे बघा एकदम परफेक्ट असं अगदी कुठेही न चिकटता वगैरे अगदी व्यवस्थित असं आपलं पुडिंग हे बाहेर आलेलं आहे, अजिबात तुटलेलं नाहीये। मी तुम्हाला असं दाखवते की हे बघा हलवून पण दाखवते की ते अजिबात असं म्हणजे तुटत वगैरे नाही, एकदम छान सेट झालेलं आहे। परफेक्ट असं आपलं मँगो पुडिंग तयार झालेलं आहे। अशा मेजरमेंटमध्ये केलं ना तर अगदी व्यवस्थित तुमचं मँगो पुडिंग छानपैकी तयार होईल। त्यामुळे अशा पद्धतीने आपण ही मँगो पुडिंगची रेसिपी कशी केलेली आहे ती तुम्ही मला नक्की कमेंट्स करून सांगा। तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही ट्राय करा आणि तुमची कशी बनते तीही मला कमेंट्स करून सांगा। चला तर भेटूया अजून खूप साऱ्या सुंदर रेसिपींसोबत। तोपर्यंत रोहिस किचन 22 सबस्क्राईब करा आणि सोबत बेल आयकन दाबा। चला तर मँगो पुडिंग एन्जॉय करूया। थँक्यू।